शिव एक असं चैतन्य आहे की त्या चैतन्यामध्ये सर्व काही घटित होत आहे. ह्या चैतन्याला ज्या वेळेस पुरुष आणि प्रकृती या दोन अवस्थांमध्ये विभागलं जातं त्यावेळेस त्याला अर्धनारेश्वर म्हटलं जातं. ह्या चैतन्याला ज्यावेळेस तीन अवस्थांमध्ये विभागलं जातं त्यावेळेस त्याला त्रिदेव असं म्हटलं जातं. त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा ज्याच्यापासून या सृष्टीची निर्मिती होते, विष्णू ज्याच्यापासून या सृष्टीचं पालन पोषण होतं आणि महेश ज्याच्यापासून या सृष्टीचा विनाश होतो. ब्रह्मा जनरेटर, विष्णू ऑपरेटर आणि महेश डिस्ट्रॉयर. एक पुरुष ज्यावेळेस आपल्या मुलासोबत असतो त्यावेळेस तो त्याचा पिता असतो. तोच पुरुष ज्यावेळेस आपल्या पत्नी सोबत असतो त्यावेळेस तो तिचा पती असतो आणि तोच पुरुष ज्यावेळेस आपल्या आई बाबांसोबत असतो त्यावेळेस तो त्यांचा मुलगा असतो. म्हणजे व्यक्ती एकच परंतु वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांनुसार तो वेगवेगळ्या अवस्थेत असतो. अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश त्या एकाच चैतन्याच्या, एकाच शिवाच्या, एकाच परमतत्वाच्या तीन वेगवेगळ्या अवस्था आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण हा प्रश्नच येत नाही.